इच्छापूर्तीसाठी आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम वापरायचा आहे. यामध्ये अनेक प्रभावी पद्धती आहेत आणि त्या अगदी सोप्या सुद्धा आहेत. त्या पद्धतींचा उपयोग आपण जर रोज केला, नियमितपणे केला, तर आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. एकच नाही, आपल्या कितीतरी इच्छा आपण याद्वारे पूर्ण करू शकतो. आता आपण पाहूया त्या पद्धती कोणत्या आहेत, कशा वापरायच्या. पहिली पद्धत आहे व्हिज्युअलायझेशन, दृश्यीकरण, कल्पना करणं. दररोज काही मिनिटं डोळे बंद करून तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे अशी तुम्हाला कल्पना करायची आहे. ती भावना अनुभवायची आहे तुम्हाला. जसं की त्या क्षणी तुम्हाला खूप आनंद झालाय, समाधानी आहात, कृतज्ञता वाटते आहे. उदाहरणार्थ, एखादं स्वप्नातलं घर मिळालं आहे, असं समजून त्यात तुम्ही चालत आहात, अशी तुम्हाला कल्पना करायची आहे. आता या चित्रात 2025 साठी गोल्स असं लिहिलेलं आहे. तर दरवर्षी जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं, तेव्हा आपल्या मनात काही संकल्प असतात. काहीतरी आपण ठरवलेलं असतं, की या वर्षभरात आपण ह्या-ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर व्हिज्युअलायझेशनचा वापर करून तुम्ही हे तुमचं ध्येय कसं पूर्ण कराल? तर तुम्हाला रोज जे काही तुम्ही ध्येय ठेवलेलं आहे, ते पूर्ण झालेलं आहे, अशी कल्पना करायची आहे. आणि आता उदाहरणार्थ तुम्हाला जर एखाद्या पोस्टवर काम करायचं असेल, तुम्ही इंजिनिअर व्हायचं ठरवलं आहे, तर तुम्ही ते झालेले आहात या वर्षभरात, अशी तुम्हाला कल्पना करायची आहे. आणि मग इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर तुम्ही कसे वागाल, त्या पद्धतीने स्वतःला पाहायचं आहे. दुसरी पद्धत आहे अफर्मेशन पद्धत. दृढ वचन, सकारात्मक वाक्य. तुमच्या इच्छेशी संबंधित सकारात्मक वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. वाक्य नेहमी वर्तमान काळात सकारात्मक आणि भावना भरलेली त्यात हवी. म्हणजे काय, की नुसतीच वाक्य लिहायची नाहीत, तर त्या वाक्यांमध्ये स्वतःच्या भावनांना सुद्धा गुंतवायचं आहे. म्हणजे ते वाक्य लिहिताना तुम्ही एकरूप झाला पाहिजे. उदाहरणार्थ, मी समृद्ध, सुरक्षित आणि आनंदी आहे. तर आता समृद्ध असल्यावर तुमचा भाव कसा असेल? सुरक्षित असल्यावर तुमचा भाव कसा असेल? आनंदी असल्यावर तुमचा भाव कसा असेल? त्या पद्धतीने तुम्ही लिहिताना ते भाव मनात आणायचे आहेत. तिसरी पद्धत आहे, इथे आपण इथे एका डायरीमध्ये काही वाक्य लिहिलेली आहेत. त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. शिवाय बोर्डवर सुद्धा अशी सकारात्मक वाक्य पोस्ट-इटद्वारे तुम्ही चिकटवू शकता. जेणेकरून तुम्हाला सतत सकारात्मक वाक्य दिसतील किंवा आपल्या मोबाईलचा आपण सतत वापर करत असतो. तर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण काही अशी सकारात्मक वाक्य डाउनलोड करू शकतो, जी आपल्याला नेहमी प्रोत्साहन करतील. ह्या चित्रात एक कप दाखवलाय कॉफीचा आणि त्याच्या बाजूला एक वाक्य आहे. याचा इथे सांगायचं काय आहे, की जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुमच्या टेबलवर तुम्ही अशा प्रकारची सकारात्मक वाक्य लिहू शकता. म्हणजे जी तुम्हाला सतत दिसत राहतील. तिसरी पद्धत आहे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, कृतज्ञता व्यक्त करणं. जे काही तुमच्याकडे आहे त्याबद्दल मनापासून आभार माना. त्यातूनच समृद्धी तुमच्याकडे येणार आहे,
अबंडन्स आकर्षित करणार आहात तुम्ही. उदाहरणार्थ, आज आपल्याला जेवायला मिळतंय, व्यवस्थित पाणी सहज आपल्याला घरी उपलब्ध होतंय. तर याबाबत तुम्हाला लिहिणं असं वाटेल, की हे काय लिहायचं? पण ह्या गोष्टीसुद्धा किती महत्त्वाच्या आहेत. आपल्याला रोज जगायला मिळतंय, ही केवढी मोठी संधी आहे. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला रोज लिहायच्या आहेत. तुम्ही रोज नवीन गोष्ट लिहू शकता, ज्यासाठी तुम्ही आभार मानू शकता किंवा रोज त्याच गोष्टी लिहिल्यात तरी चालतील. पण तिथे आभार मानणं आणि तो भाव असणं महत्त्वाचं आहे. त्याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे डायरी तुम्ही बनवू शकता आभार मानण्यासाठी किंवा फुलस्केप वही, कोणतीही वही वापरू शकता. असेच तुमच्याकडे पेपर असतील तर ते सुद्धा वापरू शकता. पण मग ते इकडे-तिकडे पसरले जातील. त्यापेक्षा एखादा फोल्डर बनवा आणि त्यामध्ये ते पेपर ठेवा किंवा अशी वही, डायरी बनवू शकता. पुढची पद्धत आहे स्क्रिप्टिंग, लेखन पद्धत. लिखाणाचं विशेष महत्त्व आहे. ते जास्त प्रभावी आहे. तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्ही एखाद्या डायरीत त्याबद्दल लिहा. म्हणजे इच्छा अजून तुमची जरी पूर्ण झालेली नसली, तरी तुम्हाला ती कल्पना करायची आहे, की ती पूर्ण झाली आहे आणि ती पूर्ण झाल्यावर कसं सगळं असेल, त्याबद्दल तुम्हाला आत्ताच जसं काही ते सगळं झालेलंच आहे आणि आता त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला ते स्क्रिप्टिंग म्हणजे लेखन करायचं आहे. त्या भावना, ती घटना, अगदी तारीखवार सुद्धा तुम्ही लिहू शकता. जेणेकरून ब्रह्मांडाला कळेल, की नेमकं तुम्हाला कधी काय साध्य करायचं आहे. इथे तारीखवार लिहिणं कंपल्सरी नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही ही गोष्ट ब्रह्मांडावर सोडू शकता, की त्याच्या इच्छेने तुम्हाला त्या गोष्टी मिळतील आणि तुम्ही फक्त हे जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे, त्याबद्दल लिहू शकता. म्हणजे उदाहरणार्थ, आता मी माझी गाडी घेतलेली आहे आणि आज आम्ही फिरायला जात आहोत त्या गाडीमधनं. असं काहीही, जी काही तुमची छोटी-मोठी इच्छा असेल, त्याबाबत तुम्ही लेखन करू शकता. पुढची पद्धत आहे मॅनिफेस्टेशन, म्हणजेच इच्छा लिहिणं. काही ठराविक वेळा तुम्हाला त्या इच्छा लिहायच्या आहेत. ठराविक पद्धतीने लिहायच्या आहेत. तुमची जी काही इच्छा आहे, ती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून लिहिता येऊ शकते. तुम्ही जर YouTubeवर वगैरे पाहिलत, तर तुम्हाला अशा व्हिडिओजद्वारे बरीच माहिती मिळेल. पण भरपूर माहितीने तुम्ही भ्रमित होऊ शकता. म्हणूनच इथे मी तुम्हाला फक्त 3 मेथड्स सांगणार आहे. 3 पद्धती सांगणार आहे, ज्यांचा उपयोग तुम्ही सहज करू शकता. पण तुम्हाला त्यातली एकच पद्धत वापरायची आहे किंवा तुम्ही वेगवेगळ्या इच्छांसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरू शकता. पण मग ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, की ह्यावेळी मी असं लिहायचंय, त्यावेळी मी तसं लिहायचंय. त्यापेक्षा तुम्ही एक पद्धत वापरलीत आणि तीच कायम ठेवलीत, तर तुम्हाला सोपं जाईल. पहिली पद्धत आहे 369 मेथड. या पद्धतीप्रमाणे तुम्हाला पहाटे किंवा सकाळी तुमची इच्छा 3 वेळा लिहायची आहे. त्यानंतर तुमची इच्छा तुम्हाला दुपारी 6 वेळा लिहायची आहे आणि
मग तीच तुमची इच्छा तुम्हाला रात्री 9 वेळा लिहायची आहे. असं तुम्हाला रोज करायचं आहे, तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत. दुसरी पद्धत आहे 55/5 मेथड. या पद्धतीप्रमाणे तुम्हाला 55 वेळा तुमची इच्छा रोज 5 दिवस लिहायची आहे. पण इथे जरी 5 दिवस म्हटलं असलं तरी तुम्ही 55 वेळा रोज तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत लिहा. तिसरी पद्धत आहे 11 वेळा. हे फक्त तुम्हाला 11 वेळा रोज लिहायचं आहे. कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होईपर्यंत तुम्हाला लिहित राहायचं आहे. यापैकी कोणतीही पद्धत तुम्ही वापरा. फक्त विश्वास ठेवा आणि जरी वेळ लागला तरी लिहित राहा. काही महिने, वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, पण त्यानंतर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तोपर्यंत धीर ठेवा, विश्वास ठेवा. हे महत्वाचं आहे. पुढची पद्धत आहे विजन बोर्ड, दृश्य फलक. तुमच्या इच्छांची चित्र, शब्द, भावनांची प्रतीकं एकत्र करून तुम्हाला एक कोलाज बनवायचा आहे. म्हणजे इथे जसं चित्रात दाखवलेलं आहे त्याप्रमाणे एक बोर्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यावर काही कटआउट्स तुम्ही लावू शकता. म्हणजे आता तुम्हाला जर काही एखाद्या क्षेत्रात अवॉर्ड मिळवायचा असेल तर एखादी ट्रॉफीचं चित्र तुम्ही तिथे लावू शकता किंवा तुम्हाला हीलिंग मास्टर बनायचं असेल तर हीलिंग मास्टरचं जे चित्र असतं ते लावू शकता. तिथे स्वतःचा चेहरा लावू शकता. म्हणजे तुम्ही ती कल्पना करताय की मी हे झालेलो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला असल्यावर तुम्हाला सतत त्या दिसत राहतील. तुमच्या मनात ते चित्र तयार होईल. ते रोज बघणं महत्वाचं आहे. हा विजन बोर्ड जर तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा नसेल तर तो बनवून तुम्ही स्वतःपुरतं पाहू शकता आणि त्यानंतर तो एखाद्या जागी ठेवू शकता, जेणेकरून इतरांना तो दिसणार नाही आणि तुम्ही रोज पाहू शकाल. किंवा डिजिटल विजन बोर्ड सुद्धा तुम्ही बनवू शकता. म्हणजे मोबाईलमध्ये आपण असे एकत्रित फोटो करून अनेक वेळा ठेवत असतो एकाच ह्याच्यात. त्या पद्धतीने तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे त्याबाबतचे फोटो डाउनलोड करून अशा प्रकारे डिजिटल विजन बोर्ड सुद्धा बनवू शकता आणि मोबाईलमध्ये रोज कधीही कुठेही सहज बघू शकता. इथे या चित्रात ही ट्रॉफी दाखवलेली आहे. नातेसंबंध चांगले आहेत आणि अशा काही गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. पुढची पद्धत आहे प्रेयर अँड फेथ, प्रार्थना आणि श्रद्धा. प्रार्थना म्हणजे आपल्या इच्छा ब्रह्मांडाला समर्पित करणं. मनातून पूर्ण श्रद्धा ठेवा की माझ्या भल्यासाठी हे घडणारच आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे असा विश्वास तुमच्यामध्ये हवा. अशी श्रद्धा तुमची हवी. तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि त्या दृष्टीने तुम्ही जर रोज प्रार्थना केली तर ती प्रार्थना ऐकली जाते. पुढची पद्धत आहे ऍक्ट ॲज इफ, जसं घडलंय तसं वागा. तुम्ही ती व्यक्ती आहात ज्याची इच्छा पूर्ण झाली आहे असं स्वतःशी वागा. हे ब्रह्मांड तुमच्याकडे त्या प्रकारची कंपनं पाठवत असतं. याचसाठी तुम्हाला असंच वागायचंय जसं तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. ती इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्ही कशा प्रकारचे ड्रेसेस घालाल किंवा कसे वागाल त्या पद्धतीने तुम्हाला आत्तापासूनच वागायला सुरुवात करायची आहे. उदाहरणार्थ, जर समृद्ध जीवन तुम्ही जगणार आहात ही तुमची इच्छा आहे
तर आत्तापासूनच त्या दृष्टीने तुमच्या वागण्यात दिसलं पाहिजे. पुढची पद्धत आहे लेटिंग गो, सोडून देणं. एकदा इच्छा लिहिलीत तुम्ही, ब्रह्मांडाकडे ती इच्छा पाठवली, तर त्यानंतर रोज एकदा ती लिहायची आहे, बरोबर आहे. पण ती इच्छा लिहिल्यानंतर दिवसभरात तुम्ही तुमच्या कामांवर लक्ष द्यायचं आहे. एकदा तुम्ही इच्छा लिहिलीत, की ती पूर्ण जबाबदारी ब्रह्मांडाची आहे. ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. त्या इच्छेकडे सतत पाहत राहू नका, की आता मी इतके दिवस इतकं सगळं लिहिलंय, तर आता हे पूर्ण कधी होणार? अशी शंका घेऊ नका. संपूर्ण विश्वास ठेवा ब्रह्मांडाच्या प्रक्रियेवर आणि ब्रह्मांडावर प्रेम करा. त्यातूनच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. ॲफर्मेशन पद्धतीमध्ये आपण बघितलं, की सकारात्मक वाक्य रोज लिहायची किंवा आपल्या आजूबाजूला सकारात्मक वाक्य ठेवायची, बोर्डवर लावायची. अशी वाक्य वाचल्याने आपल्याला प्रोत्साहन मिळतं, एक ताकद येते आपल्यामध्ये. त्याप्रमाणेच आरशामध्ये पाहून आपल्याला काही सकारात्मक वाक्य स्वतःबद्दल बोलायची आहेत, की मी हे करू शकते, नक्कीच माझ्यामध्ये ती ताकद आहे. असा विश्वास आरशामध्ये पाहून आपल्याला स्वतःला द्यायचा आहे. असं केल्याने काय होतं, आपण जरी आत्ता तितके आत्मविश्वासाने वागत नसलो, तरी अशी सतत वाक्य आरशात पाहून बोलल्याने आपल्यासमोर ती प्रतिमा आहे आपली, जी शक्तिशाली आहे आणि त्यामुळे ते चित्र आपल्या मनात राहतं आणि अवचेतन मन त्याप्रमाणे काम करतं. म्हणून मिरर टॉक, आरशात पाहून बोलणं, सकारात्मक बोलणं हे महत्वाचं आहे. सेल्फ टॉक. सेल्फ टॉक म्हणजे ॲफर्मेशन पद्धतीप्रमाणेच थोडंफार आहे. पण यामध्ये फक्त सकारात्मक वाक्य स्वतःशी बोलणं इतकंच नाही, तर चांगल्या गोष्टी वाचणं, ऐकणं, पाहणं. जी माणसं आपल्याला प्रेरित करतात, त्यांचं भाषण ऐकणं किंवा ते कोणत्या पद्धतीने जगतात, त्याबद्दल एखादा व्हिडिओ पाहणं. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोत्साहन देत असतात. यामुळे आपण सकारात्मक होतच असतो. शिवाय आपल्याला स्वतःबद्दल सुद्धा सकारात्मक बोलायचं आहे. म्हणजे मी हे करू शकते, हा विश्वास सतत स्वतःला द्यायचा आहे. स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी स्वतःकरिता खूप महत्त्वाच्या आहेत. शेवटची पद्धत आहे इन्स्पायर ॲक्शन. इन्स्पायर ॲक्शन म्हणजे प्रेरित कृती. आपण जी काही इच्छा लिहिलेली आहे, जे काही आपल्याला व्हायचं आहे, असं जे स्वप्न आपलं आहे, त्याकरिता योग्य कृती करणं आणि ती सुद्धा योग्य वेळेवर करणं आवश्यक आहे. ब्रह्मांड आपल्याला सिग्नल्स देत असतं आणि ते आपण लक्षात घेऊन त्या वेळी ती कृती करणं, पावलं उचलणं महत्वाचं असतं. फक्त आपण कल्पना केल्या, इच्छा लिहिल्या तर आणि कृतीच राहिली, तर काय होईल? ती इच्छा पूर्ण होईल का? म्हणून कृती करणं तितकंच महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जर नोकरी हवी असेल, तर अर्ज करणं महत्वाचं आहे. तुमचं स्किल वाढवणं महत्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण ह्या वेगवेगळ्या पद्धती पाहिल्यात. तर तुम्हाला असं वाटेल, की या सगळ्या पद्धती आपण करायच्या का? तर ते तुमच्यावर आहे. तुम्ही यातल्या सगळ्या पद्धतींचा उपयोग करू शकता किंवा काही पद्धतींचा उपयोग करू शकता आणि जितकं जमेल तितकं केलं तर खरं चांगलं. आपल्या वेळेप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टी ठरवू शकतो, की कधी काय करायचं.
आता इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे, की तुम्ही ह्या पद्धतींचा वापर कसा करू शकता. व्हिज्युअलायझेशनची जी पद्धत आहे, ती तुम्ही सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपायच्या आधी करू शकता किंवा दोन्ही वेळेला करू शकता. अफर्मेशन पद्धत तर पहाटे किंवा रात्री, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सुद्धा त्याच पद्धतीने सकाळी किंवा रात्री आणि स्क्रिप्टिंगची जी पद्धत आहे, ती आठवड्यातून तुम्ही एखाद वेळ जरी केली तरी चालू शकतं. 2-3 वेळा केलीत तरी चालू शकतं. ते तुमच्यावर आहे. व्हिजन बोर्ड आपल्याला एकदाच तयार करायचा आहे आणि रोज पाहायचा आहे. व्हिजन बोर्ड तयार करायचा नसल्यास मनात तसं ठाम चित्र तयार करा. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल. पुढची जी मेथड आहे ती प्रार्थना आणि श्रद्धा. इथे प्रार्थना म्हणताना आपल्याला रोज प्रार्थना तर म्हणायची आहेच, पण भाव ठेवायचा आहे तसा आणि श्रद्धा हवी तशी. ॲक्ट ॲज इफच्या मेथड प्रमाणे तुम्हाला त्याप्रमाणे रोज वागायचं आहे. जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण झाल्यावर तुम्ही कसे वागाल त्या पद्धतीने वागायला आत्तापासून सुरुवात करायची आहे. लेटिंग गोची मेथड. यामध्ये इच्छा तुम्ही एकदा लिहून झाल्यावर त्या वेळेपुरता तो भाव पूर्ण त्यात ओतायचा आहे आणि ती इच्छा लिहिताना आपली भावना त्याच्याशी जोडायची आहे. त्यानंतर एकदा इच्छा लिहून पूर्ण झाली, ती वेळ झाली, की त्यानंतर आपल्याला आपली पुढची दिवसभरातली कामं करायची आहेत. त्या कामांवर लक्ष द्यायचं आहे. आणि शेवटची जी मेथड आहे, ती आहे इन्स्पायर ॲक्शन. आता इन्स्पायर ॲक्शनसाठी तुम्हाला योग्य कृती करायची आहे. म्हणजे आता तुमची जी काही इच्छा आहे, त्यासाठी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे, त्यासाठी तुम्हाला ब्रह्मांड वेळोवेळी मार्गदर्शन देत राहील. कुठच्या ना कुठच्या माध्यमातून तुम्हाला संदेश नक्कीच मिळतील आणि ब्रह्मांड संदेश देईल तुम्हाला समजले तर ठीक, पण समजले नसतील तर तरी सुद्धा तुम्हाला हे माहीत आहे, की तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला कोणती कृती करणं आवश्यक आहे. तर ती कृती करायला तुम्ही सुरुवात करा. नुसती इच्छा न लिहिता कृती आवश्यक आहे. आता ह्या सगळ्या पद्धती जरी भरपूर असल्या, तरी यातल्या बऱ्याचशा पद्धती ह्या वेळ न काढता आपल्या वागण्यातून, आपल्या कल्पनेतून होणाऱ्या आहेत, आपल्या विचारांमधून होणार आहेत. त्यामुळे वेळ कशासाठी लागणार आहे, तर रोज लिहिण्यासाठी वेळ लागणार आहे. प्रार्थना म्हणण्यासाठी वेळ लागणार आहे. म्हणजे या सगळ्याच ज्या पद्धती आहेत, त्या तशा सोप्या आहेत. थोडासा वेळ जर आपण काढला, तर आपलं खूप मोठं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ब्रह्मांड तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे. हवी ती गोष्ट आधी मनात घडवा. म्हणजे ब्रह्मांड तिची प्रतिमा तुमच्या समोर आणेल आणि तुम्हाला मार्ग मिळेल. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. धन्यवाद.